ब्रेकिंग न्यूज समोर येते चंद्रपूरमधून। चंद्रपूरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या प्रचार सभेत गदारोळ झालाय। भाजपचे बंडखोर उमेदवार राकेश बोमनवार हे अचानक आल्यानं या ठिकाणी गोंधळ निर्माण झाला। बावनकुळेंच्या भाषणात यामुळे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप होतोय। पण आता काय करायचं आहे? 15 तारखेचं मतदान झाल्यानंतर या ठिकाणी रामाळा तलावाचं पुनर्जीवन करून आमच्या भोई समाजाला त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती झाली पाहिजे। याकरता पण आता काय करायचं आहे? 15 तारखेचं मतदान झाल्यानंतर या ठिकाणी म्हणून मी तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये पण आता काय करायचं आहे? पुढच्या काळामध्ये महानगरपालिकेच्या माध्यमातून प्रदूषण निर्णयाची भूमिका सरकार घेऊन म्हणून मी तुम्हाला सांगतो